हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं की सध्याचं माझं जे रुटीन आहे, तर जसं सध्या चालू आहे आणि जे काही नॉर्मली रुटीन असतं, तर तेच मी आता सध्या तुमच्यासोबत शेअर करणार म्हणून. कारण घरी बघा आता सध्या ना पाहुणे परी वगैरे आणि माझंसुद्धा सध्या इकडे तिकडे जाणं असं काय काय चालू आहे. तर त्यामुळे ना व्हिडिओला ना खूप ब्रेक होतो आणि खूप ब्रेक जेव्हा होतो तर त्यावेळेला बघा आपले व्ह्यूज खूप डाऊन जातात. आणि सध्या याचा जो अनुभव आहे तर तो या महिन्याभराच्या ब्रेकमुळे मला मिळालेला. तर म्हणून मग म्हटलं की ना जे काही माझं रुटीन असते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार म्हणून. तर तेच बघा एक नॉर्मलचं रुटीन ना तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप दिवसाच्या नंतर आई म्हणजे माझ्या इथे थांबलेली. येणं तर होत राहते अधामधामध्ये तिचं. पण म्हणजे असं जे मुक्कामी आपण म्हणतो जसं 4-5 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी, तर तशी ती बरेच दिवसापासून आलेली नव्हती. तर यावेळेला ती आलेली, तर मग ती थांबलेली. तर सध्याचा जो स्वयंपाकाचा जो डिपार्टमेंट आहे म्हणजे आजचा, तर तो आईने घेतलेला आणि आज मला पूर्णपणे किचनमधून सुट्टी मिळालेली. तर आई म्हणाली की स्वयंपाक जो आहे तर तो मी बनवून देते म्हणून. म्हटलं चला, आईच्या निमित्ताने काय होईना एक दिवसासाठी मला माझ्या किचनमधून सुट्टी मिळाली. आणि बघा मी अशी ना फारशी म्हणजे माझं कुठं जाणं येणं होत नाही आणि फारसं म्हणजे असे बाहेर वगैरे हे आम्ही लोकं काही जात नाही. तर त्यामुळे असते नसते ते आपले घरातले कामं, आपलं किचन. तर त्यामुळे बघा आपल्यालासुद्धा असं वाटतं की चला एक दिवसाची जरी सुट्टी मिळाली तर म्हणजे छान वाटतं ते की एक टायमाचा का होईना तर आपल्याला किचनमधून सुट्टी मिळाली. तर आजचा जो स्वयंपाकाचा बेत आहे तर तो असणार आहे झुणका भाकर, म्हणजे जो सुकं बेसन असतं तर ते बरेच लोक त्याला पिठलंसुद्धा म्हणतात. आमच्या इकडं मोकळा बेसन किंवा झुणका याच्यामध्ये त्यांना म्हणजे असे बोलले जातात त्याला. तर त्याचा बेत असणार आहे आज. तर तेच आईने इथे स्वयंपाक बनवायला घेतलेला आणि तोपर्यंत मग मी म्हटलं की माझी ना जी काही सायंकाळची दिवावात आहे तर ती करून घेते. सध्या बऱ्याच दिवस झाले मी संध्याकाळचं वाचन वगैरे काही केलेलं नाही, कारण खूप असं म्हणजे बिजी शेड्यूल होतं तर त्यामुळे. तर आईला बोलून आलेली की आज थोडंसं वाचन वगैरे करून घेणार, पण बोलता बोलताच बघा टाईमपास झाला तर वाचनसुद्धा म्हणजे स्किपच झालं आजचं. आणि त्यानंतर म्हटलं चला जाऊन बघूयात की आईचं काय चालू आहे. तर इथे आईच्या ना ज्या भाकरी आहेत तर त्या बनवणं चालू होतं. म्हणजे ज्वारी आणि बाजरीचं जे पीठ असते तर त्याच्या भाकरी आहेत ह्या, म्हणजे मिक्स पीठ असं ना दळून आणते मी. म्हणजे 1 किलो ज्वारी आणि त्यामध्ये अर्धा किलो बाजरी. तर बाजरीमुळे बघा जी भाकर आहे ना तर त्याला ना छान असा म्हणजे एक ना चिकटपणा असतो. म्हणजे एक जी बाइंडिंग असते तर ती बाइंडिंग छान असते. आणि स्पेशली म्हणजे मी यासाठी आणते, एक तर बघा आतापर्यंत ना थंडीच होती, तर थंडीच्या दिवसामध्ये बाजरा आणि ज्वारी जे काही आहे तर ते ना छान असं गरम असतं आपल्या शरीरासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फारशा मला ना भाकरी वगैरे काही बनवता येत नाही, तर बाजरीमुळे ना छान अशी बाइंडिंग असते. तर त्यामुळे मग हे सगळं असं ना मिक्स करून मी घेऊन आलेली. तर आईलासुद्धा भाकरी वगैरे ना म्हणजे ज्या हातावरच्या भाकरी बनवतात तर त्या तिलासुद्धा बनवता येत नाही, तीसुद्धा माझ्यासारखीच. आता बघा मुलगी आईसारखी म्हणायचं की आई मुलीसारखी म्हणायचं हे मला इथे म्हणजे सांगता येणार नाही, कारण बघा बऱ्याच वेळा मुलगी जी आहे तर ती आईवर जाते. तर कदाचित तसंच समजा. तर आईलासुद्धा फारशा ना भाकरी म्हणजे हातावरच्या बनवता येत नाही, तर ती अशा प्रकारे ना जो ओला कापड असतो तर त्यावर ना छान ती भाकरी थोपटून घेते आणि मग भाजायला घेते. तर तिचा चालू होता स्वयंपाक. माझा हा जो लाईट आहे म्हणजे एक ना हा ऑइल डिफ्युजर आहे, म्हणजे इलेक्ट्रिकवर चालतो तो. तर हा ऑइल डिफ्युजर आहे आणि बऱ्याच दिवसाचा ना हा खराब झालेला होता. तर याला मागे ना दिवाळीच्या दरम्यान मी बाहेर टाकणार होती, कारण असे म्हणतात की जी काही इलेक्ट्रिकची वस्तू असते तर ती खराब झालेली आपल्या घरामध्ये ठेवू नयेत म्हणून. तर मागे ना त्याला मी बाहेर टाकणार होती, पण हे म्हणाले की त्याची जी LED आहे तर ती मिळते म्हणून. तर म्हणून मग ते राहू दिलं. तर यांनी ना छान त्याची जी LED आहे तर ती आणलेली
आणि जेव्हा आपण त्याला लावतो ना घरामध्ये ना, इतका छान असा सुगंध दरवळतो. तर 2-3 फ्रॅग्रन्सचे जे आहे तर ते ऑइल मी आणलेले आहे आणि त्या डिफ्युजरमध्ये ते ऑइल टाकले की त्याच्यानं सगळ्या घरामध्ये ना छान असा सुगंध दरवळतो आणि खूप वेळपर्यंत त्याचा सुगंध राहतो आणि घरामध्ये ना एक असा वेगळाच फ्रेशनेस वाटतो. तर म्हणून मग म्हटलं की चला, चांगलं झालं माझं ना हे एक काम चांगलं झालं की घरामध्ये ना थोडासा ना सेंट छान वाटतो मला संध्याकाळच्या वेळेला वगैरे ना, म्हणजे घर असं छान सुगंधाने दरवळतं ना, खूप छान वाटतं. तर त्यानंतर माझे ना बरेचसे ना कपडे प्रेस करायचे राहिलेले होते आणि स्पेशली म्हणजे माझ्या ना सगळ्या कपड्यांचंच अरेंजमेंट बिघडलेलं आहे. तर आता फारसा वेळ तर काही होता नाही, पण म्हटलं चला तरीसुद्धा आईने ना स्वयंपाक सांभाळला. तर माझे ना थोडेसे कपडे प्रेस करायचे आहेत, थोडेसे म्हणजे बऱ्यापैकी आहेत, पण सध्या आता जितके होणार तितकेच करणार. सगळे जे डेली घालण्याचे कपडे असतात आणि प्रेसचे सुद्धा कपडे आहेत, तर यांचं सगळं नियोजन बिघडलेलं आहे. तर ते सुद्धा करायचं आहे. म्हटलं आता थोडेसे हे कपडे प्रेस करून घेते, त्यानंतर मग ना बाकीच्या सगळ्या कपड्यांची जी रेवठेव आहे तर ती काढणार. किट्टूचे 5 मार्चपासून पेपर चालू होणार आहे, तर त्यामुळे ती बसलेली आहे माझ्या बाजूला अभ्यासासाठी. म्हणजे एक आपले जे काही कामं असतात ते सुद्धा होऊन जातात आणि सोबतच मुलांचा अभ्याससुद्धा घेणं होऊन जातं. तर तिचा अभ्यास घेणं आणि माझे कपडे प्रेस करणं हे दोनही कामं माझी चालू होते. त्यानंतर मग तयारी सुरू आहे जेवणाची. आईने छान मस्त स्वयंपाक पाणी बनवून बघू शकत असाल, गॅस ओटा वगैरे छान असं चक्क करून दिलेला. तर म्हटलं चला जेवणाच्या नंतर ना गॅस ओटा स्वच्छ करण्याची माझी जी मेहनत आहे तर ती वाचून जाणार म्हणून. म्हणजे असं नाही की कंटाळा येतो म्हणून, पण कधी कधी ना चांगलं वाटतं. आणि कोणाचीही आई झालं बघा त्यांनासुद्धा असं वाटतं की माझ्या मुलीच्या मागे ना खूप कामं होतात, दिवसभर ती लागलेली राहते. तर त्यामुळे मग थोडीशी मदत म्हणून ना आईचं ना नेहमी चालू असतं. म्हणजे जेव्हासुद्धा आई माझ्याकडे येते तर बऱ्याच वेळा बघा माझ्या ना किचनमधून माझा रिटायरमेंट असतो. म्हणजे स्वयंपाकाचा जो डिपार्टमेंट आहे तर ती म्हणजे आई सांभाळते. म्हणजे रात्रीच्या वेळेला वगैरे सकाळी तर खूप अशी धावपळ असते, कारण टिफिनचं वगैरे असतं आणि मुलांचे टिफिन, यांचे टिफिन, तर त्यामुळे सकाळी ना खूप धावपळ असते. तर त्यामुळे म्हणजे बघा एक ना वयानुसार म्हणजे तितकी दगदग काही तिच्याने होत नाही. तर सकाळी मस्त ती आपली निवांत उठते आणि संध्याकाळच्या वेळेला मग थोडंफार स्वयंपाकामध्ये मदत करते. जेवणं सगळ्याचे आटोपले. दुसऱ्या दिवशीसाठी ना मी भेंडी जी आहे तर ती धुवून ठेवलेली की भांडे वगैरे घासून झाले की त्यानंतर मग भेंडी वगैरे कट करणार म्हणून. तर आई म्हणाली की दे मी बसल्या बसल्या ना कट करून देतो, कारण दुसऱ्या दिवशी ना सकाळी सकाळी टिफिनच्या वेळेवर खूप अशी धावपळ होते. तर त्यामुळे मग भेंडीसुद्धा आईनेच कट करून दिली. एकंदरीत सांगायचं तर बघा आई आलेली आहे ना, खरंच माझी ना मजा आहे. म्हणजे कामामध्ये ना माझी खूप अशी मदत होऊन जाते. तर त्यामुळे म्हणजे मलाही ते चांगलं वाटत नाही की म्हणजे आई असे कामं करते, पण तिला नाही म्हटलं तरी बघा म्हणजे जे काम करणारी व्यक्ती आहेत तर त्यांना तसं राहावत नाही, त्यामुळे मग ती मदत करू लागते. म्हटलं चला ठीक आहे. तर तिने भेंडी वगैरे कट करायला घेतली. माझे जे काही भांडे वगैरे शिल्लक राहिलेले होते तर ते सगळे भांडे ना मी इथे स्वच्छ करायला घेतले, कारण सकाळी सकाळी मग ना उठल्या ते भांडे बघितले की डोकं ना तसंही खराब होतं. तर त्यामुळे मग ना सकाळी उठल्याच्या नंतर आपलं जे किचन आहे ना तर ते छान असं फ्रेश किचन दिसलं की बघा अगदी ना अशी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यामध्येच यायला लागते आणि छान वाटतं. तर त्यामुळे अवॉइड करते मी किचनमध्ये रात्रीच्या भांड्याचा पसारा ठेवण्याचा. त्यानंतर मग पाण्याचा जो माठ आहे तर तो सुद्धा भरून घेतला, कारण आता ऊन खूप तापत चालला आहे आणि सगळे आता माठाचं पाणी पितात, म्हणून मी माठसुद्धा काढलेलं. तर माठसुद्धा रात्रीच्याच वेळेला भरून ठेवते, म्हणजे सकाळीपर्यंत जे पाणी आहे ना तर ते छान असं थंड येऊन जातं. आणि थंड पाणी बघितलं की बघा जो पिण्याचा मोह आहे तो काही आवरत नाही, कारण माठातलं पाणी इतकं टेस्टी वाटतं. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.